तर जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा, भडगाव, एरंडोल या तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान भडगाव ग्रामीण रुग्णालयातही पुराचं पाणी शिरल्यानं रुग्णालयातील रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना अक्षरशः ट्रॅक्टरद्वारे रेस्क्यू करण्यात आलं। पुराचं पाणी उसळल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातली रुग्णसेवा पूर्ववत झालेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव या तालुक्यांमध्ये खरं तर आठवड्याभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांना पुराचा वेढा बसला होता। दरम्यान भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला देखील अक्षरशः पुराचा वेढा जो आहे हा काल बसल्याचं पाहायला मिळालं। आपण या ठिकाणी बघतोय की भडगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी काल अक्षरशः मोठ्या प्रमाणात खरं तर पुराने वेढा घातल्याने ग्रामीण रुग्णालयात देखील पाणी शिरलेलं होतं। अक्षरशः रुग्ण असतील, परिचारिका असतील, वैद्यकीय अधिकारी असतील यांना ट्रॅक्टरद्वारे खरं तर या ग्रामीण रुग्णालयातून रेस्क्यू करण्यात आलं आणि खरं तर दिवसभर जे आहे या ठिकाणी जे आहे ज्या पद्धतीने रुग्णालयात पाणी शिरल्यानंतर रुग्णसेवावरती त्याचा परिणाम झालेला होता। आपण खरं तर याच ग्रामीण रुग्णालयामध्ये आहोत। खरं तर या ठिकाणी आपण बघतोय की अक्षरशः काही ग्रामीण रुग्णालयाच्या या खोल्यांमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं होतं। आपण बघतोय की या ठिकाणी आता तरी संपूर्ण रुग्णसेवा जी आहे ती पूर्ववत करण्यात आली असली तरी अक्षरशः या ठिकाणी OPD असेल, औषधालय असेल या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे रुग्णसेवा देखील या ठिकाणी काही प्रमाणात बाधित झाली होती। अक्षरशः रुग्णांना ट्रॅक्टरद्वारे या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलं। परिचारिका असतील, वैद्यकीय अधिकारी असतील यांच्या मदतीने खरं तर तात्काळ रुग्णांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलं। काही परिचारिका देखील आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। मॅडम, काय सांगणार? काल खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे पुराचा वेळाका जो आहे या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळालं होतं। काय नेमकी परिस्थिती होती? सर, ॲक्च्युली अचानक पाऊस रात्रभर पडतच होता आणि अचानक पाण्याची पातळी 8-9 वाजेपर्यंत खूपच वाढली आणि ते सगळं पाणी आतमध्ये शिरलं। त्याच्यामध्ये कसं झालं की खूप पाणी आतमध्ये आल्यानंतर म्हणजे परिस्थिती खूपच खराब झाली। मग आम्ही तसं आमच्या डॉक्टरांना इन्फॉर्म केलं आणि तसं त्यांनी बाहेरून आम्हाला रेस्क्यू करण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे बोलून आम्हाला स्टाफ लोकांना बाहेर काढलं, कर्मचाऱ्यांना सगळ्यांना। नमस्कार सर, कालच्या संततधार पावसामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात हळूहळू पाण्याची पातळी वाढायला लागली। त्यावेळेस आमच्याकडे 2 रुग्ण होते जे ऑलरेडी आम्ही डिस्चार्ज सकाळी करणारच होतो। मग त्यांना त्या 2 पेशंटला घरापर्यंत पोहोचवण्याची सोय केली, ते निघून गेलेले होते। दरम्यानच्या काळामध्ये मी आमच्या स्टाफला सांगून जी मुव्हेबल ॲसेट आहेत आमचे वैद्यकीय उपकरणं असो, मेडिसिन असो, ती वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। त्या 2-3 तासामध्ये परत ग्रामीण रुग्णालयाच्या आत 3 ते 4 फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली। त्यावेळेस मात्र कर्मचाऱ्यांना बाहेर काढणं मला कर्मप्राप्त होतं। आज मात्र या ठिकाणची पूर्व परिस्थिती जी आहे, रुग्णसेवा जी आहे ती पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच पुराच्या फटक्यामुळे खरं तर अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसाच काहीचा फटका जो आहे हा ग्रामीण रुग्णालयाला देखील बसल्याचं पाहायला मिळालं। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।